एप्रिलला सिंधुदुर्गची किनारपट्टी अचानकपणे समुद्रातून आलेल्या प्रचंड आवाजानं हादरून गेली। विशेष म्हणजे मालवण पासून रेडी पर्यंतच्या किनारपट्टीवर हा आवाज आणि धक्का जाणवला। त्यानंतर समुद्रही खवळला, समुद्राचं पाणी गढूळ झालं आणि पाण्याच्या पातळीत वाढ झाली। पुन्हा 18 एप्रिलला दुपारी 12 वाजता असाच प्रकार झाला। यावेळी वेंगुर्ले ते वायंगणी परिसर हादरून गेला। यामुळे परिसरातील नागरिक घाबरून गेलेत। मोठा एक आवाज समुद्रातून आला, जमीन हादरली होती आणि त्याच्यामुळे लोकांना काही समजत नाही, लोक भीतीच्या छायेखाली आहेत। आणि आज समुद्रामध्ये वारा जोरदार सुटलेला आहे, लाटा वाढलेल्या आहेत, पाणी गढूळ झालेलं आहे। आज ह्या गोष्टीकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे, कारण लोकांची जी भीती निर्माण झाली आहे आणि लोक आज भीतीच्या छायेखाली वावरत आहेत। समुद्रात होणाऱ्या या घडामोडी म्हणजे भविष्यातील फार मोठ्या संकटाची चाहूल असल्याचं मत भूगर्भ शास्त्रज्ञांनी व्यक्त केलंय। त्यामुळे या घडामोडींकडे दुर्लक्ष करू नये असा इशारा भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिलाय। हे मायक्रोसेस्मिक ऍक्टिव्हिटी असल्यामुळे आणि अर्थक्वेक्स ला ही नांदी असल्यामुळे ह्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे। किनारपट्टी भागात या आवाजानं आणि धक्क्यांनी भीतीचं वातावरण पसरलंय, मात्र प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचं दिसतंय। 3 रिश्टर स्केल किंवा 2.5 रिश्टर स्केलचा जर भूकंप जर असेल तर त्याच्यामुळे एखादं बेट पाण्याच्या वर येऊ शकतं आणि तसं जर झालं तर मिनी सुनामी सारखा प्रकार होऊ शकतो। पाण्याला फुगवटा मारून ते वस्तीच्या दिशेने येऊ शकतं, ज्याच्यामुळे मनुष्य वस्ती अत्यंत धोक्यात येऊ शकते। आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा आणि IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांना कळवलेलं आहे। त्यांनी याच्यामध्ये पाहणी करतो किंवा तपासणी करतो असं सांगितलेलं आहे। त्याच्यातून निष्पन्न होईल की याच्यामध्ये नक्की भूगर्भीय काही ऍक्टिव्हिटी आहे की वेगळं काय आहे। भूगर्भात अलीकडे वेगवेगळ्या हालचाली सुरू आहेत। उत्तरेत वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। अशात समुद्रातून येणारे आवाज आणि धक्के पाहता किनारपट्टीवरील जनतेनेही सतर्क राहण्याची गरज आहे। विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।